या विधानसभेला कुणासोबत युती असो किंवा आघाडी असो, मात्र 250च्या आसपास उमेदवार उभे करायची तयारी राज ठाकरेंनी केलेली आहे। आणि यापैकी पहिली यादी राज ठाकरेंची जी आहे ती घोषित झालेली आहे। 7 उमेदवारांची घोषणा झालेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून आज त्यांनी मनसेचा 7वा उमेदवार जाहीर केला। तत्पूर्वी 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून सोलापुरातून 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती। राज ठाकरेंनी सोलापूरमधून पहिल्या 2 उमेदवारांची घोषणा केली होती। त्यामध्ये शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। राज ठाकरेंनी तर दुसरीकडे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती। धोत्रे यांनी 2009 साली देखील मनसेतून निवडणूक लढवली होती। मराठवाडा दौऱ्यात राज ठाकरेंनी लातूर ग्रामीण आणि हिंगोली मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली। लातूर ग्रामीण मधून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मनसेकडून ते आता मैदानात असणार आहेत। मराठवाडा दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बंडू कुटे यांना उमेदवारी दिली आहे। ते आता मनसेकडून दंड थोपटतील। विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी 3 उमेदवारांची घोषणा केली असून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राजुरा मतदारसंघातून भोयर यांना तर चंद्रपुरातून मनदीप रोडे यांची उमेदवारी राज ठाकरेंनी जाहीर केली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या घोषणेबाबत राज ठाकरे यांनी षटकार ठोकल्याचं दिसून आलंय। यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी आज वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे मनसेने आतापर्यंत एकूण 7 उमेदवार जाहीर केलेले आहेत। तुम्हाला काय वाटतंय? 250 उमेदवार राज ठाकरेंनी या विधानसभेला मैदानात उतरवले तर राज ठाकरेंचे किती आमदार विधानसभेत निवडून जातील? तुमची साथ राज ठाकरेंना आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। राज ठाकरेंचे किती आमदार निवडून येतील ते देखील आम्हाला नक्की सांगा। आणि तुमच्या मतदारसंघात कोण आहे राज ठाकरेंचा उमेदवार ते देखील आम्हाला नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओंची सिरीज आपण आपल्या या मराठी मंडळीवर लवकरच घेऊन येत आहोत। तुर्तास रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।